नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परवा दिल्लीला जाऊन आले. दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन आले. आता असं कोणतं काम होतं, अशी कोणती अर्जन्सी होती, अशी कोणती समस्या होती, अशी कोणती महाराष्ट्राचा प्रश्न घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते की पंतप्रधान मोदींसोबतची त्यांची भेट 1.5 तास चालली. 1.5 तास. मग 1.5 तास मोदी आणि एकनाथ शिंदे काय बोलत असतील कल्पना करा. डोक्याला ताण द्या की हे दोघं काय बोलत असतील, कुठल्या प्रश्नावर बोलत असतील. कारण महाराष्ट्राचे प्रश्न तर सर्व देवेंद्र फडणवीस सॉल्व्ह करतायत. साऱ्यांचा भार देवाभाऊने अंगावर घेतला आहे. त्यामुळे हे दोघं काय चर्चा करत असतील, म्हणजे एवढा वेळ, म्हणजे ते मोदींचा वेळ किमती असं म्हटलं जाते. पण महाराष्ट्रात कोणाला माहीत असताना, कोणालाही माहीत नसताना शिंदे दिल्लीला जातात. तिथे अमित शहाना नाही तर आधी मोदींना भेटतात आणि ते 1.5 तास याची जोरदार चर्चा आहे. म्हणजे पुढे काय होत आहे, म्हणजे आता अशी चर्चा आहे की काय चर्चा आहे, अशी चर्चा आहे की ठाकरे सेनेचे काही खासदार शिंदेच्या गळाला लागले. म्हणजे ठाकरे सेनेचे, म्हणजे उबाटा म्हणून आपण 9 खासदार आहेत. उबाटाचे 9 खासदार. मग त्यातले काही खासदार काही वेगळा विचार करतायत का? म्हणजे पहा, 9 खासदार आहेत उबाटाचे. यातले 2/3 म्हणजे 6 फुटले तर एक वेगळा गट म्हणून ते NDA सोबत बसू शकतात. काही प्रॉब्लेम नाही, काही कारवाई होणार नाही. काही असंतोष, म्हणजे बंडखोरी केल्याबद्दल काही कारवाई नाही, काही नाही. कारण ते वेगळा 2/3 नियमात बसते. ते काही कोर्ट कचेऱ्या नाहीत, काही नाही. मग असं काही सुरू आहे का? म्हणजे ठाकरेंच्या उबाटामध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदार फुटतायत का? म्हणजे संशयाला वाव आहे. कारण अलीकडे ही उबाटा जी आहे, ही उबाटा उद्धव ठाकरेंच्या हातात राहिलेली नाही. उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी उबाटाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. जी गोष्ट वडिलांनी केली, म्हणजे उद्धव ठाकरेंनी केली, की बाळासाहेबांच्या राज्यात जे लोक बाळासाहेबांसोबत होते त्यांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती सत्ता आली तेव्हा हळूहळू बाजूला केलं. मग त्यात नारायण राणे असतील, बरेचसे लोक आहेत. राज ठाकरे सुद्धा बाजूला झाले. आता आदित्य ठाकरे त्याच पावलावर पाऊल टाकतायत का? आणि पूर्ण उबाटा आपल्या ताब्यात घेण्याचं त्यांनी सुरू केलंय का? त्याचा पहिला नमुना नुकताच पाहायला मिळाला. राज्यसभेच्या एका जागेसाठी, राज्यसभेची एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार होती. ती एकच जागा कोणी घ्यायची याच्यावरून बरंच वादंग झालं.
त्या जागेवर आपला हक्क आहे, म्हणजे उबाटाचा हक्क आहे, असं आदित्य ठाकरे पहिल्या दिवसापासून सांगत होते, जाहीरपणे सांगत होते. आदित्य ठाकरेंना माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना तिकीट द्यायचं होतं आणि तो त्यांनी प्रेस्टिज इश्यू केला. परंतु उबाटाचेच खासदार संजय राऊत यांनी परस्पर शरद पवारांचं नाव जाहीर करून टाकलं होतं की शरद पवार इच्छुक आहेत. त्यामुळे सारा फोकस शरद पवारांकडे गेला. तरी आदित्य ठाकरे ती जागा सोडायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं आहे आमची जागा आहे, आम्हाला मिळाली पाहिजे, रोटेशननुसार असून आम्हाला मिळाली पाहिजे. परंतु ते शरद पवार आहेत, त्यांनी जमवलं. काँग्रेसही तयार झाली शरद पवारांसाठी आणि ती राज्यसभा शरद पवारांना गेली. त्या दिवसापासून उद्धव ठाकरेचे जे पुत्र आदित्य ठाकरे हे नाराज आहेत असं बोललं जाते की आपल्या मताप्रमाणे काही होत नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांमध्ये बिनसलं सुद्धा आहे अशी चर्चा आहे की आपला पूर्ण खेळ त्यांना, आदित्यचा पूर्ण खेळ संजय राऊतांनी उधळून लावला असं आदित्यना संशय आहे. आता आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने खासदारांची वागतोय, त्यामुळे अनेक खासदार नाराज आहेत. त्याचा फायदा घेणार नाहीत तर मग एकनाथ शिंदे कसे? आतली माहिती अशी आहे की किमान 6 खासदार म्हणजे उबाटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या जाळ्यात अडकले आहेत, गळाला लागले आहेत. हे 6 खासदार एकनाथ शिंदेकडे यायला तयार आहेत. वेगळा गट करून ते बसतील लोकसभेत. ही डेव्हलपमेंट सांगण्यासाठी एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी यांना भेटले होते का? त्यासाठी त्यांनी 1.5 तास खर्च केला का? महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय आहे, हे 6-7 खासदार जर इकडे आले तर एकदम उबाटाचा स्कोअर वाढतो. आणि उबाटा स्कोअर वाढला की तिकडे NDAचा स्कोअर वाढतो. मग फारशी ते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची हाजी करण्यात जास्त वेळ जाणार नाही. ही फिलॉसॉफी त्याच्या मागे आहे. त्यामुळे हे नाराज खासदार जे आहे की ज्यांना महापालिका निवडणुकीत सुद्धा काही भाव मिळाला नाही, सारी तिकीटं इकडच्या लोकांनी वाटली आदित्य यांच्या टीमने. त्यामुळे अनिल परब पासून सारे नाराज आहेत. ही नाराज मंडळी, उबाठामधली नाराज मंडळी, खासदार मंडळी, नेते मंडळी हे वेगळा पर्याय शोधत आहेत. त्या हिशोबाने ते एकनाथ शिंदेंना अप्रोच होण्याचे रस्ते शोधत आहेत. आणि ती लिंक मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोदी यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की साहेब इतके लोक यायला तयार आहेत, घ्यायचं का आपण? त्यामुळे आता लगेच तर काही या संबंधात हालचाल होणार नाही. परंतु मागे पुढे तुम्हाला दिसेल की शिल्लक सेनासुद्धा फुटली आहे. शिल्लक राहिलेली सेना म्हणजे एकनाथ शिंदेंनी फोडल्यानंतर शिल्लक सेना पुन्हा फुटली आहे. आता त्याचं क्रेडिट कोण घेणार ते तर पाहायचं आपण. परंतु शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर चालली आहे का? सध्या उबाटाच्या
वर्तुळाचाच हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदे शिल्लक सेना फोडतील पुन्हा? कॉमेंट करा.